आपली जो एक स्ट्रॉंग होल्ड आहे तो म्हणजे कोकण, आणि कोकणाला पहिल्यांदा भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे. एकंदरीत कोकणात स्ट्रेंथ परत म्हणजे भाजपची निर्माण करणं हे आपलं ध्येय असेलच, पण हे करत असताना सततचा आणि प्राथमिक क्लॅश हा आपला शिंदेंच्या शिवसेनेबरोबर असणार आहे. तर येणाऱ्या काळात कोकणासाठी म्हणून विशेषतः काय प्लॅन आहे? खरं तर आम्ही गेल्या काही वर्ष सातत्याने प्रयत्न करतोय की संघटनात्मक वाढ होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ता निर्माणाची एक प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला प्रचंड त्यामध्ये यश आलंय. हे काही मी हवेच सांगत नाही किंवा कोणती आकडेवारी म्हणून सांगत नाही. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या संघटन पर्व जेव्हा सुरू होतो, या संघटन पर्वामध्ये आम्ही प्रयत्न केला आणि प्रयत्न करू डिजिटल माध्यमातून जे प्राथमिक सदस्य केले, आज जवळजवळ आम्ही 1,60,00,000 प्राथमिक सदस्यापर्यंत पोहोचलो आहोत. प्रत्येक माणसाने ज्याने प्राथमिक सदस्य झाला त्याने आम्हाला OTP दिला आहे. त्याचा अर्थ लक्षात घ्या की अतिशय पारदर्शकपणे प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश एवढी मोठी असणारी आमची स्ट्रेंथ ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये ही स्ट्रेंथ जी आहे ती अधिक जास्त करणं हे फार गरजेचं आहे. आमच्याकडे असणारे सक्रिय सदस्य जे आहेत हे जास्तीत जास्त करणं, आणि आमचा आता याच्यानंतरच्या काळामध्ये सर्वात मोठा विषय जो असेल की मीडियामध्ये आमचे फॉलोअर्स तयार करणं. मीडिया भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं. विशेष करून मराठी मीडिया. होतं काय की आम्ही प्रयत्न करतो की चांगल्या गोष्टी सामान्य माणसांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. माझी आपणालाही विनंती आहे की आमचे नेते देवेंद्रजी ज्या ताकदीने महाराष्ट्र हा एक वेगळ्या दिशेने इथली असणारी इकॉनॉमी जी आहे ती ट्रिलियन्सपर्यंत नेण्यासाठी जो प्रयत्न करतात, खरं तर हे सगळं करण्यासाठी एक वातावरण असणं चांगलं गरजेचं असतं. रोज आपण TV वरती, चॅनल्सवरती, वर्तमानपत्रांमध्ये जेवढं चांगलं लोकांपर्यंत घेऊन जाल, फक्त महाराष्ट्रातच नाही तर ते जगभरात कसं घेऊन जाल, त्याचाच परिणाम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या एकंदरीत वाढीसाठी, सर्वांगाने वाढीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की सक्रिय सदस्य हे जास्तीत जास्त चांगले व्यक्तिमत्व जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना आमची विचारधारा पटवून सांगणं की आम्ही राष्ट्रीयत्वासाठी नक्की काय करतो आहोत, कशा पद्धतीने काम करतो आहेत, तुमचे त्यामधले असणारे सजेशन्स काय असू शकतील ते आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा तुमच्या सजेशन्सचा अतिशय पॉझिटिव्हली विचार करू, आणि एक आमचा जो परिवार आहे त्या परिवाराला अजून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र करणं किंवा त्याच्यामध्ये अजून लोक जोडणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे चॅलेंज काय तर चॅलेंज हे आहे. रवी भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढलात खास, आणि आपली पहिली मुलाखत प्रदेश अध्यक्ष म्हणून ABP माझाला दिली. मी आपल्याला आश्वासित करते की महाराष्ट्र हितासाठी ABP माझा हा तुमच्या बरोबर आहे. जेव्हा काहीही सरकार असो, पक्ष असो चांगलं करेल तेव्हा आम्ही तुमच्या बाजूने आहोत. जेव्हा एखादी गोष्ट चुकेल तेव्हा आम्ही ती सुद्धा तुम्हाला सांगू. ती आमची जबाबदारी आहे महाराष्ट्र हितासाठी. परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद.